नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्राच्या वॅकन्सी आता निघालेल्या आहेत. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याचे जरी रहिवासी असाल तर तुमच्या गावामध्ये सुद्धा आता आपले सरकार सेवा केंद्रासाठी जागा सुटणार आहे. पूर्वीच्या ज्या अटी होत्या, सेवा शर्ती होत्या, पात्रता होत्या, यामध्ये आता चेंजेस करण्यात आले आहे आणि नवीन जी आर या ठिकाणी आलेला आहे. त्यानुसार नवीन पात्रता या ठिकाणी जो धारण करत असाल त्याच उमेदवाराला या ठिकाणी सेतू आय डी किंवा महाऑनलाईनचा आय डी या ठिकाणी दिलं जाणार असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येते. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी जागा निघालेल्या आहे, त्याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन भरायचा आहे की ऑफलाईन भरायचा आहे, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या आपले सरकार सेवा केंद्र जर तुम्ही घेतलं तर त्याद्वारे तुम्हाला काय काय कामे करल्या जातात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले म्हणजेच डॉक्युमेंट याद्वारे तुम्ही काढू शकता. उदाहरणार्थ कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमेसाईल असेल, मिळकतीचे प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, नॉन क्रिमिनल असेल, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल, अशा विविध प्रकारचे दाखले तुम्ही या महाऑनलाईन किंवा सेतू आय डीद्वारे काढू शकता. सेतू आय डी घेण्यासाठी आता पात्रतामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कदाचित या जागा निघाल्या नसतील किंवा निघणार आहेत, पण त्याच्या ज्या अटी आहेत, सेवा शर्ती आहेत, पात्रता आहे, सर्व जिल्ह्यामध्ये सेम असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नीट तुम्ही काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला परत व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. आता या ठिकाणी जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या आहेत किंवा नाही, कशाप्रकारे चेक करायचं. समजा तुमचा जिल्हा जर पुणे असेल तर pune.gov.in अशा प्रकारे गुगलला सर्च करा. सर्च केल्यानंतर एक नंबरच तुमच्या जिल्ह्याची अशा प्रकारे वेबसाईट येईल. या वेबसाईटवरती तुम्ही होमपेजलाच तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी जागा निघाल्या आहेत किंवा नाही. समजा जर तुमचा जिल्हा अमरावती असेल तर अमरावती.gov.in अशा प्रकारे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर वेबसाईट येईल. या वेबसाईटवरती पहिल्याच वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर वरती डॅशबोर्डवरती बघू शकता अशा प्रकारे आपले सरकार सेवा केंद्रासाठी या जिल्ह्यामध्ये आता जागा निघालेल्या आहेत. आता ज्या अटी आहेत, सेवा शर्ती आहेत, पात्रता आहेत, त्या काय त्या ठिकाणी बघूयात. सर्वप्रथम या ठिकाणी आपण डॉक्युमेंट्स बघणार आहोत. डॉक्युमेंटमध्ये तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे तुमचं पॅन कार्ड असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे तुमचं बँक पासबुक असणं गरजेचं आहे. हे 3 डॉक्युमेंट या ठिकाणी कंपल्सरी आहेत आणि महत्त्वाचे आहेत. नंतरचे डॉक्युमेंट बघा. या ठिकाणी एवढे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आता ॲडिशनल डॉक्युमेंट हे जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला याचे मार्क्स वाढवून दिले जातात. आता या ठिकाणी मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन असतं बघा. 100 मार्क्ससाठी पूर्वी काय होतं, ज्याचे ट्रान्झॅक्शन जास्त होते त्याला या ठिकाणी आय डी दिले जात होते. आता ज्याचं या ठिकाणी शैक्षणिक म्हणजे एज्युकेशन जास्त असेल त्याच व्यक्तीला दिलं जाणार आहे. बघा, जर तुम्ही ग्रॅज्युएशन पदवीधर असाल तर तुम्हाला त्याचे 30 मार्क या ठिकाणी दिले जाणार आहेत. जर तुम्ही पदव्युत्तर असाल त्याचेसुद्धा तुम्हाला 25 मार्क या ठिकाणी दिले जाणार आहेत. जर तुमच्याकडे CSC आय डी असेल तर त्याचेसुद्धा तुम्हाला 25 मार्क दिले जाणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे हे झाले 80 मार्क. आणि 20 मार्कासाठी तुमची मुलाखत असणार आहे. मुलाखत तुमची कुठं होणार, तर तुमचं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुमचा जो जिल्हा असेल त्यामध्ये तुमची मुलाखत घेतली जाईल. 20 मार्क्ससाठी मुलाखत राहील. असे 100 मार्क्सचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन असणार आहे. आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो, जर तुमच्याकडे CSC नसेल तर तुम्ही अर्ज करू शकता का? हो, CSC नसलं तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. फक्त तुम्हाला 21 वर्ष वय हे कंप्लीट झालेलं पाहिजे. जर तुम्ही अजूनही CSC आय डी काढले नसाल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओ देतो, त्यामध्ये 4 व्हिडिओ दिलेत. हे 4 व्हिडिओ बघून तुम्ही CSC आय डी काढू शकता. आपले सरकार सेवा केंद्राचा जो फॉर्म आहे अमरावती जिल्ह्यामध्ये निघालेला आहे, हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे चला तर या ठिकाणी बघूयात. आता फॉर्म भरल्यानंतर एवढे जे डॉक्युमेंट्स तुम्ही फॉर्म भरताना दिलेत त्या सर्व डॉक्युमेंटची एक झेरॉक्स तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायची आहे आणि तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी नेऊन द्यायचं आहे. 23 जूनपासून तर 7 जुलै या कालावधीमध्ये तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजेच अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सेतू समितीकडे तुमचा अर्ज हा
नेऊन दिलेच आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या अपडेट्स दिल्या जातील त्या सर्व ऑनलाईन पद्धतीने तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती दिल्या जात असतात. चला तर या ठिकाणी कशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे बघूयात. मित्रांनो, ही जाहिरात आलेली आहे अमरावती जिल्ह्यासाठी. जाहीर सूचना म्हणून या ठिकाणी अमरावती जिल्ह्यासाठी जाहिरात आलेली आहे. खाली तुमच्या अटी, पात्रता, सेवा शर्ती दिल्या आहेत आणि खाली गावाची नावं दिली आहेत, कोणत्या गावामध्ये व्हॅकन्सी निघालेल्या आहेत. सर्व गावचे नावं या ठिकाणी दिले आणि लास्टला या ठिकाणी अर्जाचा नमुना दिला आहे. हा अर्ज भरायचा आणि जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचं आहे. स्वतः तुम्हाला नेऊन द्यायचा आहे फॉर्म. आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघा. अर्जदाराचा फोटो, या ठिकाणी जो व्यक्ती अर्जदार उमेदवार करत असेल अर्ज त्याचा फोटो, नंतर खाली तुम्ही कोणत्या क्षेत्रात, नगरपालिका असेल, महानगरपालिका, गाव असेल, ग्रामपंचायत असेल, गट ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा, या पद्धतीने तुमची इन्फॉर्मेशन भरत घ्यायची. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचे संपूर्ण नाव, तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे आधार कार्डनुसार. लग्न झालं असेल तर पतीकडील म्हणजेच नवऱ्याकडील नाव या ठिकाणी त्या व्यक्तीने टाकायचं आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता खाली द्यायचा आहे. अर्जदाराचा मोबाईल नंबर या ठिकाणी अनिवार्य आहे, कंपल्सरी तो मोबाईल नंबर द्या. खाली ईमेल आय डी द्यायचा आहे. ईमेल आय डी हा कॅपिटल अक्षरामध्ये भरायचा आहे. अर्जदाराची जन्मतारीख खाली द्यायची. अर्जदाराचं उच्चतम शिक्षण जेवढं असेल तेवढं टाकायचे. खाली या बघा, तुमचं BA असेल, MA असेल, काय जे शिक्षण झालं असेल ते तुम्ही द्या. तुम्हाला ही आय डी भेटण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. पदवीधारक शाखेचं नाव, तुमचं BA झालं आहे, MA झालं आहे, कुठं झालं आहे ते टाकायचं आहे. नंतर एकूण गुण किती होते ते टाकायचं आहे. नंतर तुम्हाला किती गुण पडले, समजा BAला टक्केवारी किती पडली, पास होण्याचे वर्ष कोणते ते टाका. पदवीधर जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर ते द्या. एकूण गुण किती होते, प्राप्त गुण, टक्केवारी आणि पास होण्याचे वर्ष. जर तुमचं MSCIT किंवा CCE झालेलं असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी द्या. त्याचेसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मार्क्स दिले जातील. CSC केंद्र अस्तित्वात आहे का असेल तर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स वगैरे काही टाकण्याची गरज नाही, त्याला तुम्हाला काहीही देण्याची गरज नाही. त्याचेसुद्धा 25 मार्क तुम्हाला या ठिकाणी दिले जातात. ग्रॅज्युएशनचे 30 दिले जातात आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे 25 दिले जातात. खाली यायचं आहे. आता तुमची वैयक्तिक माहिती काय, तुमचं पॅन कार्डचा क्रमांक, तुमचा आधार कार्डचा क्रमांक, खाली बँकेचं नाव, बँकेचा खाते क्रमांक, IFSC कोड, नंतर कुठे तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचं आहे तेथील पत्ता द्यायचा. मग तुम्ही कोणत्या गावामध्ये घेतात त्या गावचं नाव, ग्रामपंचायतीचं नाव, गट ग्रामपंचायत, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, पिनकोड, या पद्धतीने तुमचा सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची. नंतर बघा, खाली या ठिकाणी आल्यानंतर मागणी केलेल्या आपले सरकार सेवा केंद्र सेंटरची जागा स्वतःची आहे का भाड्याची आहे ते द्यायचं आहे. जर भाड्याची जागा असेल तर तुम्हाला भाडे करार बनवून घ्यायचा, तो तुमच्या तहसील ऑफिसमध्ये मिळेल. अक्षरवृत्त टाका, रेखावृत्त टाका, आवश्यक आहे तर ते तुम्ही मोबाईलवर काढूनसुद्धा या ठिकाणी लोकेशनवरून टाकू शकता. खाली सोबत जोडायची कागदपत्रे दिली. 6 डॉक्युमेंट्स आहेत, एवढे डॉक्युमेंट्स सोबत जोडा. नंतर खाली या ठिकाणी तुमचं स्वाक्षरी आणि तुमचं नाव टाकून दिनांक टाकायचा आहे. हा फॉर्म अशा पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर व्हिडिओला कमेंट करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.